आणि भारतीय बनावटीच्या आकाश मिसाईलनं पाकिस्तानचे मिसाईल्स आणि ड्रोन यांना नेस्तनाबूत केलं। भारतीय शास्त्रज्ञांची मेहनत आणि संशोधन याचा हा एक आविष्कार बघून सगळं जग आश्चर्यचकित झालंय। डीआरडीओनं तयार केलेल्या आकाश मिसाईलनं पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावले। पाकिस्ताननं भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचा प्रयत्न केला, कारण भारतानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईकच्या माध्यमातून घेतल्यानं पाकिस्तानवर मोठा आघात झाला। अनेक दहशतवादी ठार झाल्यानं पाकिस्ताननं मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानचे हे सगळे हल्ले आपल्या आकाश मिसाईलनं हवेतल्या हवेत परतवून लावले। आकाशनं ही कामगिरी कशाच्या जोरावर केली त्यावर एक नजर टाकूया। वेग आणि मारक क्षमता आकाशचं सर्वात मोठं बलस्थान आहे। 40 किलोमीटरच्या टार्गेटला निशाणा करण्यासाठी आकाश मिसाईल सक्षम आहे। रडार आधारित कमांड मार्गदर्शनाखाली 90% अधिक टार्गेटवर अचूकतेनं मारा केला जातो। आकाश मिसाईल तब्बल 55 किलो स्फोटक घेऊन मारा करू शकतं। आकाश मिसाईल मोबाईल लॉन्चरवरून डागण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे। डीआरडीओनं आकाशचा प्रोजेक्ट 3 वर्षांपूर्वी सुरू केला होता। मोठं संशोधन आणि अनेक चाचण्या घेतल्यानंतर आकाश मिसाईलला सैन्याच्या भात्यात समाविष्ट करण्यात आलं होतं। भारत के पारंपरिक एयर डिफेंस सिस्टम हो, जिन्होंने अनेक लड़ाइयां देखी हैं, या फिर आकाश जैसे हमारे मेड इन इंडिया प्लेटफॉर्म हो, इनको S-400 जैसे आधुनिक और सशक्त डिफेंस सिस्टम ने अभूतपूर्व मजबूती दी है। 1997 मध्ये आकाश मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली। 2009 पासून आकाश मिसाईलचं उत्पादन करायला सुरुवात झाली। आकाश ही एक इंडिजिनस डेव्हलप केलेली आहे आपल्या डीआरडीओची एक फार चांगली सिस्टीम आहे। ही दोन्ही पद्धतीने वापरता येते, म्हणजे एअर लॉन्च आणि ग्राउंड फोर्सेसनी पण। आणि बेसिकली आकाशचा रोल हा जो आहे हा ड्रोन्सना डिफीट करण्यामध्ये आहे। आकाश मिसाईलची कीर्ती आधीपासून जगभरात पसरली आहे। आकाशचा वेग आणि मारक क्षमता लक्षात घेऊन 2 देशांनी भारताकडून आकाश मिसाईलची खरेदी केली, तसंच इतर देशही त्याच्या खरेदीसाठी इच्छुक आहेत। एकंदरीत आकाशच्या शक्तीनं पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना धुळीला मिळवून देशाच्या संरक्षणात मोठी भूमिका बजावली असून आगामी काळातही आकाश संरक्षणासाठी सिद्ध झालंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।